नमस्कार मंडळी, मी आज आलेले आहे घाटकोपर ईस्ट पंतनगर येथील स्वामी समर्थांच्या मठामध्ये। हा मठ अगदी जसं काय जणू स्वामींचं कौलारू घर आहे। निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी बांधलेला हा मठ अतिशय सुंदर आहे। येथील जमीन आणि भिंती या शेणाने सारवलेल्या आहेत। या मठात आल्यावर हा मठ संपूर्णपणे एका वैश्विक ऊर्जेने भारावलेला आहे असं आपल्याला भास होतो। येथे स्वामींचं प्रकटस्थान आहे। कोणाला येथे स्वामींची पावले दिसतात तर कोणाला इथे ओम दिसतो। तुम्ही इथे येऊन शांतपणे जप नामस्मरण करू शकता। येथील सेवेकरी सांगतात, अक्कलकोटला जेवढे सण साजरे केले जातात तेवढे सण आम्ही या मठामध्ये साजरे करण्याचा प्रयत्न करतो। येथे दर्शनाची वेळ सकाळी 7:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असते, तर दुपारी 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असते। मंडळी, मी आज आलेली आहे अक्कलकोट येथे। तुम्हाला माहिती आहे का, स्वामींचं अक्कलकोटमध्ये तब्बल 21 वर्ष वास्तव्य होते। अक्कलकोटमध्ये स्वामींची 2 मुख्य मंदिरे आहेत। एक म्हणजे वटवृक्ष मंदिर आणि दुसरे म्हणजे स्वामींचे समाधी मंदिर, ज्या ठिकाणी स्वामी नित्य येऊन बसत आणि ज्या ठिकाणी स्वामींनी आपला देह त्याग केला ती जागा म्हणजेच वटवृक्ष मंदिर। स्वामी 1857 साली अक्कलकोट मध्ये आले। 1857 ते 1878 सालापर्यंत स्वामी अक्कलकोट मध्येच वास्तव्यास होते। हे वटवृक्ष मंदिर 1925 साली बांधण्यात आले। इथे मंदिरामध्ये रोज 5 वाजता काकड आरती होते। त्यानंतर 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत अभिषेक केले जातात। येथे महाप्रसादाची वेळ दुपारी 12 ते 4 आणि संध्याकाळी 8 ते 11 अशी आहे। येथे तुम्ही यात्री भुवन, यात्री निवास आणि भक्त निवास मध्ये आपली राहण्याची सोय करू शकता। अक्कलकोटचा संपूर्ण व्हिडिओ मायलेकट्टा या YouTube चॅनलवर जाऊन नक्की पहा।